शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आहे आणि जे इंट्राडे ट्रेड करतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मी एक ट्रेड घेतला होता. ट्रेडचं नाव आहे HDFC लाईफ आणि याच्यातनी मला जवळजवळ 281 रुपयाचा लॉस झाला. तर लॉस कसा झाला, काय झाला, याच्या मागची सायकोलॉजी काय होती याचं ॲनालिसिस आपण थोड्या वेळ या व्हिडिओमध्ये करू. तर पहा, लॉस तर दिसलाच आहे. आता मी पहिलं तुम्हाला किती वाजता ऑर्डर टाकली ते घेऊन जातो. तर हे बघा, मी सर्वात पहिलं जेव्हा बायची ऑर्डर टाकली तो टायमिंग होता जवळजवळ 12:40 आणि नेक्स्ट बायची ऑर्डर जी होती आपली ती होती 12:55 म्हणजे जवळजवळ 15 मिनटानंतर. आणि हे तिसरी बायची ऑर्डरचं आपण याचं ॲनालिसिस नंतर करू. तर पहिले पहा, मी तुम्हाला आता चार्टवर घेऊन जातो सरळ. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवता का आपली पहिली ऑर्डर 12:40 होती. तर आपण डायरेक्ट चार्टवर येऊ. हा आहे HDFC लाईफचा 12:40 चार्ट. हे बघा, तुम्हाला इथं दिसून जाईल. ठीक आहे, 12:40 म्हणजे मी इथं बायची ऑर्डर टाकली 40 क्वांटिटी. तर झालं काय, जेव्हा एक वेळा रॅली आली याच्यातनी आणि खाली पुलबॅक भेटला थोडा, बरोबर, काय म्हणते रिट्रेसमेंट म्हणू शकतो त्याला. तर पुन्हा एकदा वर गेलं मार्केट आणि पुन्हा एकदा खाली आलं. तर मला वाटलं की जेव्हा हा ब्रेकआउट होईल, हा वरचा, सॉरी मी थोडंसं हे लहान करतो. तर हा जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा मी थोड्या क्वांटिटी घेतल्या, म्हणजे 40 क्वांटिटी. आणि त्याच्यानंतरची जी ही कॅन्डल आहे समोरची, या कॅन्डलवर मी क्वांटिटी ॲड केल्या, बरोबर. आणि माझं फक्त लक्षात एवढं नाही राहिलं का जर मी हे ट्रेंड लाईन काढून ठेवली असते अशी, तर कदाचित मी एक्झिट इथं झालो असतो. मी एक्झिट इथं झालो म्हणजे थोडा लॉस वाढला. तर लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा एखादा असा ब्रेकआउट होईल, इथे ब्रेकआउट झाला होता, पाहून घ्या. हे व्हीवॅपच्या वर हे झाला, हे झाला व्हीवॅप आणि हा झाला व्हीवॅप आणि वरचा जो आहे तो 9चा मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज कोणता बी लावू शकता, फक्त ट्रेंडसाठी असतो ॲव्हरेज. तर फक्त माझं एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं का जेव्हा हा इथे M पॅटर्न तयार झाला तर इथं सेलिंग लवकर काढून टाकला होता, म्हणजे थोडा लॉस कमी होत होता. बाकी काहीच नाही, लॉस तर होतो सुद्धा, हे कन्फर्म होतं कारण की ब्रेकआउट फेल झाला होता. तर हा होता आजचा ट्रेड आणि याच्या ट्रेडच्या मागची सायकोलॉजी. आता मी शेवटल्या क्वांटिटी जे ॲड केल्या 15 क्वांटिटी, ह्या तर बिलकुल मिस्टेकच केला. ह्या क्वांटिटी तर बिलकुल ॲड नव्हत्या करायला पाहिजे, म्हणजे 100% मिस्टेक झाली माझी. तर सांगायचा उद्देश असा की एक्सपिरियन्स लोक राहू. मी तर ट्रेडिंग आत्ताच म्हणजे इक्विटी आत्ता चालू केली, मार्केटमध्ये भरपूर दिवसापासून. पण सांगायचा उद्देश आहे की तुमच्या हातानं चुका होत राहील, फक्त चुका एवढ्या असल्या पाहिजे का तुम्ही ते सांभाळू शकला पाहिजे. आता बघा, आता आपला लॉस किती रुपयाचा आहे, 300 रुपये मॅक्स टू मॅक्स, समजा ब्रोकरेज वगैरे पकडून. तर मी हा लॉस बिअर करू शकतो किंवा एवढा लॉस मला काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा मी मोठ्या क्वांटिटी मारीन तेव्हा म्हणजे असं काही सायकोलॉजी हल्ली नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काढताना मी ॲट अ टाईम सगळ्या क्वांटिटी काढल्या, बा एकही क्वांटिटी ठेवली नाही. असं विचार नाही केला का वर येईन खाली जाईन. तर जेव्हा एखाद्या वेळेस तुमचा SL जातो, SL म्हणजे स्टॉप लॉस जातो, तर तेव्हा तुमच्या पूर्ण क्वांटिटी काढून टाका, एकही क्वांटिटी ठेवू नका. कारण की कधी काय होते, खालून वर जाते असं वाटते, आज येईन वर, असं वर येईन असं वाटते, पण कधी ते कधीच वर येत नाही. तर हा होता HDFC लाईफ आणि हे होती त्याच्या मागची सायकोलॉजी. पुन्हा एकदा सांगतो का इथं जेव्हा M पॅटर्न बनत होता तेव्हा इथे या पट्ट्यातनी मी ट्रेड काढून टाकायला पाहिजे. तर मी थांबलो, थोडंसं 1-2 रुपये जास्त, म्हणजे जास्त रुपयाचा लॉस झाला थोडा. तर अशा प्रकारे शेअर मार्केटची ट्रेडिंग तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जर नवीन असाल तर जास्त रिस्क घेऊ नका, तुम्ही कमीत कमी रिस्क घ्या आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की ही लाईफटाईम लर्निंग प्रोसेस राहणार आहे, तुमच्या हातानं चुका होणार आहे. आणि जर तुम्हाला कोणी फेक होप देत असेल, कोणी ऑप्शन करा, असं करा, तसं करा, तर त्याच्या मागं लागू नका. तुम्हाला करायचं असेल तर करा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण कोणी काही फेक स्क्रीनशॉट दाखवत असेल तर एवढंही मार्केट सोपं नाही आहे, हेच सांगण्याचा उद्देश होता. धन्यवाद.